गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे शुक्रवार, आज आहे फ्रायडे। तर जेव्हाही फ्रायडे असतो तेव्हा ज्ञानेच्या स्कूलमध्ये फ्रायडेच्या दिवशी नवनवीन म्हणजे असे कार्यक्रम असतात। तर आज त्याच्या स्कूलमध्ये क्रिसमस सेलिब्रेशन आहे, कारण शनिवार रविवार त्याला सुट्टी असते। म्हणजे याच्या आधी जे सण असतात, म्हणजे दिवाळी असू दे किंवा गणपती असू दे, तर गणपती पुढे असेल पण त्याच्या अगोदर जो फ्रायडे येतो ना, तेव्हा त्या दिवशी त्यांच्या स्कूलमध्ये तो दिवस साजरा केला जातो। सो तसंच आहे। तर आज शुक्रवार आहे, आज फ्रायडे आहे, तर आज त्याच्या स्कूलमध्ये क्रिसमस सेलिब्रेशन आहे। तर सिंपल ज्या स्कूलमध्ये त्यांनी म्हणजे सांगितलेलं आहे की टिफिनला तुम्ही केक आणि स्नॅक्स वगैरे द्या तुम्ही, त्यांनी असं सांगितलेलं आहे। तर सो ह्या सगळ्या गोष्टीत आणि आज त्याला पूर्ण म्हणजे रेड ड्रेस घालायचा आहे आणि वरती सांता क्लॉजची जी कॅप असते ना ती घालायची आहे। तर तो आता झोपलेला आहे आणि आता सकाळचे 6:45 वाजलेले आहेत। तर मी त्याला उठवते, त्याची पटापट तयारी करून घेते, कारण मला आज लवकर जायचं आहे त्याच्या स्कूलमध्ये। कारण त्याच्या स्कूलमध्ये ना खूप छान मस्त क्रिसमस डे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे। तर त्याचा मला ना काही व्हिडिओ क्लिप काढायचे आहेत, कारण कसं माहिती आहे का, लवकर गेली तर गर्दी कमी असते आणि जर लेट गेली ना तर खूप गर्दी असते, व्हिडिओ क्लिप अजिबात काढायला भेटणार नाही। सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर मी पटापट त्याची तयारी करते वगैरे आणि छान मस्त मग आम्ही स्कूलमध्ये निघू। तर त्याच्या आधी मी इथे ब्लॅक टी घेते आणि म्हणजे ना खूप स्वतःवरती कंट्रोल करते की ब्लॅक टी नाही घेणार, 2-3 दिवसाआड घेईल किंवा आठवड्यातून एकदाच घेईल असं विचार करते, पण तसं होत नाही। पण कसं म्हणजे तसं नाही होतच नाही, जमतच नाही तसं। कारण कसं ना, जेव्हा लग्नाच्या अगोदर म्हणजे 27 वर्ष आपण चहा घेतला आहे आणि त्यानंतर आपण एकाकी बोलू की नाही चहा नाही घ्यायचा, चहा नाही घ्यायचा वगैरे, म्हणजे आपण प्रयत्न करू शकतो, आपण आपल्या मनाला समजावू शकतो, बाबा चहा नाही घ्यायचा, आता चहा घ्यायचा नाही आहे असं आपण बोलू शकतो त्याला। पण जेव्हा दिवस उगवतो, जेव्हा सकाळ सुरू होते, तेव्हा बाहेर जेव्हा खिडकीतून जेव्हा डोकावून बघतो, किचनच्या खिडकीतून जेव्हा डोकावून बघतो, तेव्हा असं वाटतं की थोडा चहा घ्यायला पाहिजे असं वाटतं। माझं मन सेम तसंच आहे। मी पटापट चहा पिऊन घेते। काय सांता क्लॉज कसं वाटते? छान वाटतंय। तर नॅनेचा नाही, जर थोडं लांब राहा, थोडं लांब। तर नॅनेचा हा रेड कलरचा ड्रेस आहे, पॅन्ट आणि टी शर्ट। कारण म्हणजे जेव्हा ज्ञानेश ना 2 वर्षांचा होता ना तेव्हा हा ड्रेस घेतला होता, खूप शॉर्ट होतो। आणि गेल्या वर्षी पण त्याला क्रिसमस डेच्या दिवशी मी त्याला हाच घातला होता आणि सेम म्हणजे त्यांचा क्रिसमस ड्रेससुद्धा फ्रायडेच्या दिवशी सेलिब्रेशन त्यांनी करून घेतला होता। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, ही जी टोपी घेतली नाही, ही सांता क्लॉजची जी कॅप आहे ना, ती रोज मला बोलायचा, मम्मी मला ही टोपी घालायची, मम्मी मी कधी घालणार, मम्मी कधी येणार गं क्रिसमस डे। आज फायनली तो डे आलाय ना, माझं एन्जॉय ना। हो, आज एका मुलाला स्कूलमध्ये छान छान चॉकलेट भेटणार आहेत, हो ना। हां, आणि तू तुझी टोपी बॅगेतच ठेवायची। तो सांगतोय की ना स्कूलमध्ये सगळेजण अशी जी हे असतात ना, ती अशी ही कॅप असतात ना, अशी काढून अशी एकाकडे फेकतात वगैरे, फेकायची नाही राजा। नाही, त्यांना ओरडायचं, त्यांना सांगायचं मी माझ्या मम्मीलाच नाव सांगेल, कळलं का? हां।
ज्ञानेशला स्कूलमधून घेऊन आलेले आहे आणि तुम्ही आता बघू शकता की आता 12ला 5 मिनटं कमी आहेत. तर माझं झाडून आणि पुसून बाकी व मी ते नंतर सगळं सावकाश करेल. आणि इकडे बघा हे जे स्टोन आहेत ना, तर मला क्रिसमस ट्री लावायचं, त्यासाठी मी हे स्टोन आणलेले आहेत वरतून लावण्यासाठी. तर ज्ञानेशने बघा काय करायला लावले, असं ढंपरमध्ये भरतो आणि सगळीकडे पसरवतो. आणि तिकडे बघा काय करायला लावले त्याने ज्ञानेशने. हे सगळं जे चाळे चालू असतात ना, काय ना काय करतच असतं. हे असे भरायचे वगैरे आणि परत जाऊन तिथे ते जे गोल केले ना ते स्टोनचं जाऊन तिथे नेऊन ठेवायचं ना, हा ना. हां, आणि तिथे साईडला वगैरे याच्या गाड्या उभ्या केल्या. आमचं हे नेहमीच आहे, स्कूलमधून आलं की आम्ही हेच काम करतो ना. हां, तर मी आज दुपारी जेवण म्हणजे काहीच केलं नाही आहे, कालचंच आहे. तर इथे शिरा आहे जो मी काल प्रसाद केला होता. तर काल आम्ही खाल्ला नाही कारण पिझ्झा केला होता काल रात्री, त्यातच पोट भरलं. तर मी आता हा शिरा गरम केलेला आहे, तर हा शिरा खाऊ. त्यानंतर ही पापडी आहे, तर या पापडी आणि ही गाठी आहे. त्यामध्ये मी थोडंसं ऑइल आणि लाल तिखट ॲड केलेलं आहे. आणि हा तवा आहे, या तव्यावरती मी पिझ्झा गरम करायला ठेवलेला आहे. हे बघा, तर अशा प्रकारे पिझ्झा गरम पण झालेला आहे. खरं म्हणजे मी काल 2 पिझ्झा केले होते, तर अर्धा मी खाल्ला आहे, अर्धा ज्ञानेशने खाल्ला. तर माझ्यातला अर्धा आणि ज्ञानेशचा अर्धा, असे हे 2-2 म्हणजे असे 2-2 पीस राहून गेले. तसेच मी फ्रीजमध्ये ठेवले होते. तर ते आता मी तव्यावरती गरम केले, मंद गॅसवरती. हा मी पिझ्झा गरम केलेला आहे आणि चीज पण छान मस्त मेल्ट झालेला आहे. फक्त इथे थोडं बाकी आहे, तर मी अजून 5-10 मिनटं याला वाफ देईल. आणि 5-10 मिनटं म्हणजे 5 किंवा 7 ते 8 मिनटं वाफ देईल ना, गॅस बंद करेल. आणि आम्ही सिंपल हेच खाणार आहोत, पिझ्झा, गोड शिरा, प्रसादा शिरा आणि हे एवढंच खाणार आहोत. तर आज यातच पोट भरणार आहे. तर आणि कारण 12 तर वाजलेले आहेत. कारण मला पण ज्ञानेशला जेवण म्हणजे त्याला खायला घालून, तर त्याला मी थोडा वेळ मी त्याला झोपवते. नाहीतर आमचे हे जे माश आहे ना क्लासमध्ये झोपतात, नाहीतर क्लासमध्ये नाही तर 4:30, 4:45 किंवा 6 वाजले ना की 6 वाजता झोपतात. आणि 6 वाजता झोपले ना की मग ते 7:30, 7:45 वाजता उठतात. आणि मग ते रात्री तो लवकर नाही झोपत, मग चांगलं 12, 12:30, 1 वाजवतोच. म्हणून मी त्याला शक्यतो दुपारी लवकरच झोपवते, म्हणजे तो दुपारी लवकर उठेल, म्हणजे संध्याकाळी लवकर उठेल, असं आहे. गुड इव्हिनिंग गाईज. विचार करत असाल ना तुम्ही की एवढे 3-3 चहा कोणासाठी, आणि खास करून हा दुधाचा चहा कोणासाठी. तर हा ज्ञानेशचा कप आहे, हा माझा कप आहे. तुम्हाला हे माहितीच असेल की हा माझा कप आहे, हा ज्ञानेशचा कप आहे. तर खरं म्हणजे पप्पा आले तर हा पप्पांचा कप आहे, तर पप्पांना दुधाचा चहा लागतो, असं आहे. तर आणि इथे जे स्टोन आहेत, तर हे जे स्टोन आहे तर हे मी स्टोन जिथे जी नर्सरी असते त्या नर्सरीतून मी विकत आणलेले आहेत. तर हे जे स्टोन आहेत ते आम्ही स्वच्छ धुतलेले आहेत आणि चाळणीमध्ये सुकत ठेवलेत. आणि तुम्ही बघू शकतात की इथे एवढा सारा कढीपत्ता आहे. तर पप्पा गावाला गेले होते, तर पप्पा महिन्यातून 2दा किंवा 3दा गावाला जातातच. कारण गावाला घर आहे, तर साहजिक जिथे घर आहे तिथे फेऱ्या मारल्याच पाहिजे. आणि अगदी छोटी छोटी कामं असतात वगैरे. ह्यावेळेस पप्पांना लाईट बिलाचं काम होतं, मग पप्पा गेले होते. तर गावाला जे घर आहे, घराच्याच बाजूला ना एक मोठं कढीपत्त्याचं झाड आहे. तर पप्पांनी येताना हा कढीपत्ता आणलेला आहे. जेव्हा पप्पा कढीपत्ता आणतात मला बाहेरून विकत आणायची गरजच लागत नाही. एवढंच मी हा कढीपत्ता धुवून सुकून ठेवते. मला 15 ते 20 कधी ते 1 महिना पण मला हा कढीपत्ता पुरतो. तर एवढा सगळा कढीपत्ता आहे. तर यातला
त्यातला अर्धा मी ठेवेल, अर्धा मी आईला देणार आहे. पण आता कसं आहे ना, पप्पा उद्या सकाळी जाणार आहेत, पण पिशवीमध्ये जर बांधून ठेवला तर तो ओला होईल, म्हणून मी असं ओपनमध्ये ताटामध्ये, एका ताटामध्ये आणि एका असा मोठ्या भांड्यामध्ये हा कढीपत्ता ठेवलेला आहे. आणि ज्ञानीसाठी बॉल पण आणला हा ना. आणि या तुरीच्या शेंगा, पप्पांना तुरीच्या शेंगा खूप आवडतात. ते मला बोलत होते की मला तुरीच्या शेंगा दे आता उकडून, तर मी बोलली नाही, तुम्ही आता चहा प्या. पप्पांनी आता मगाशीच म्हणजे 1 तासापूर्वीच नाश्ता केला आहे, तर मी बोलली नाही पप्पा, तुम्ही बदलापूरला गेलात ना की मग शेंगा उकडून खा. या तुरीच्या शेंगा आहेत. तर कसं आहे ना, पिशवीमध्ये ते म्हणजे पप्पा उद्याच जाणार आहेत, पण कसं आहे ना, ते पिशवीमध्ये त्या परत ओल्या होते म्हणून मी ओपनमध्ये ठेवल्यात. बाकी हे संत्री आहेत, ज्ञानेशसाठी आणलेला खाऊ आहे. बाकी हे सगळं पप्पा उद्या घेऊन जाणार आहेत. टोमॅटो आणि या शेंगा आहेत. तर साहजिकच म्हणजे तिथे गावाला जो मार्केट असतो, मार्केटमध्ये पप्पा आले ना, म्हणजे तिथे कसं आहे ना, म्हणजे वाडा आहे आणि वाड्याच्या आतमध्ये खूप सारी गावं आहेत, तर त्यांना एकच मार्केट आहे असं आहे. तर पप्पा आले ना, म्हणजे मार्चामध्ये वाड्याला आले ना की मग येता एवढं सगळं घेऊन येतात. तर हे सगळे, तर हे शेंगा वगैरे, तर पप्पांना शेवग्याच्या शेंगा पण खूप आवडतात, तर ते तिकडे घेऊन जातील असं आहे. बाकी ज्ञानेशला वेपर्स वगैरे आणि बुंदी वगैरे आणली त्यांनी. आणि तिकडे पप्पा उभे आहेत आणि इकडे ज्ञानेश उभा आहे ना. हाय. आणि दोघं काय करतात, घरात बॉल खेळतात ना. आणि ज्ञानेश शिकवते आजोबांना की कसं खेळतात ना, बॉल कसं खेळतात ना. तर आता आम्ही तिघंही छान मस्त व्यवस्थित बसून चहा घेतो. तर काही तुम्ही बघू शकतात, आता 8 वाजलेले आहेत. 8 म्हणजे 8-10 झालेले आहेत. खरं म्हणजे आम्हाला 7:30 वाजताच निघायचं होतं, तर थोडा उशीर झाला. त्याने 7:30 वाजता आला. आणि सिम्पल असं मी आईला फोन केला होता, आणि जेव्हाही आपण फोन करतो तेव्हा असं थोडंसं की 5-10 मिनटं बोलणं होतं वगैरे, 10-15-20 मिनटं लागतात. तर त्यानंतर मग मी सकाळी कपडे म्हणजे धुतले होते, ते मी आत्ता मगाशी सुकत टाकलेत. तर या सगळ्या गोष्टी का मला आता वेळ भेटला कपडे सुकत टाकायला. तर ज्ञानेश आणि पप्पा दोघंही खाली गेले, तर म्हणजे ते दोघंही माझी खाली वाट बघत आहेत. तर पप्पांना चायनीज खायचं आहे. इथे आले ना का ते नेहमी तिथे चायनीज खातात, कारण तिथे जे चायनीज आहे हे खूप सुंदर छान आहे. म्हणजे ना लेस स्पायसी, लेस ऑइल, म्हणजे जास्त ऑइलही नाही आहे, जास्त तिखटही नाही आहे, आणि रिजनेबल प्राईसमध्ये असतं म्हणून. आणि ठीक आहे, महिन्यातून एकदा वगैरे ठीक आहे. आणि ना हे आईला माहिती नाही आहे. जर आईला कळलं ना पप्पा बाहेर चायनीज खात आहेत, तर मग आई ओरडेल पप्पांना असं आहे. आणि खरं म्हणजे शक्यतो ना आई पप्पांना बाहेरचं खाऊनच देत नाही, स्ट्रिक्टली सांगते की घरातलंच खायचं. आणि खरंच सांगते, घरातलंच खाल्लं पाहिजे, बाहेरचं नाही. पण ठीक आहे, कधीतरी असं वाटतं की जेवणाला सुट्टी मिळावी, असं कधीतरी बाहेर खावं, कधीतरी 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता आम्ही चाललो आहे. तर पप्पा आणि ज्ञानेश माझे दोघंही खाली वाट बघत आहेत. आता माझं सगळं आवरलं आहे, तर मी सुद्धा चाललेली आहे. वॉक करतच आम्ही म्हणजे इथे जवळच आहे, वॉक करतच जातो आणि वॉक करतच येतो, म्हणजे चालत जातो चालत येतो. या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता मी सुद्धा जाते. आणि ते जे आहे ना ते त्याचं नाव, आम्ही जिथे चायनीज खातो ना तिथे रेड चिली म्हणून याचं शॉपचं नाव आहे. तर आम्ही तिथे जातो. चला तर निघूया आता. यारा तेरी कहानी में हो जिक्र मेरा, कहीं तेरी खामोशी में हो फिक्र मेरा, रुख तेरा जिधर का हो उधर मेरा, तेरी बाहों तलक ही है ये सफर मेरा।
पे गाने झूठे वो अफसाने, तू ना हो जिनमें। हो थोड़ी उम्र है प्यार ज्यादा मेरा, कैसे बता ये सारा तेरा होगा। मैंने मुझे है तुझको सौंपना, बाहों पे राहों पनाहों पे, आहों पे बाहों पे, साहों सलाहों पे, मेरे इश्क पे हक हुआ तेरा। ओ माही माही रे, ओ माही ओ माही, ओ माही ओ माही, ओ माही ओ माही। तर गाईज मी कालचा व्हिडिओ एंड नाही केलेला आहे, मला एंड करायचा आहे. कारण कसं आहे ना, प्रत्येकाचं एक रुटीन असतं. तर पप्पांना 8-8:30 वाजता जेवायची सवय आहे. तर आम्ही काल खूप लेट जेवलो, म्हणजे कालच म्हणजे चालत जाता जाता तिथे पोचता आम्हाला 8:45 झाले होते. तर त्यामुळे जेवण पण थोडं लेट झालं आणि आम्हाला येता 10:30 झाले होते. तर आल्यानंतर पप्पा लगेच झोपले, कारण पप्पांनी सकाळी म्हणजे त्यांनी बसचा प्रवास केला होता, त्यामुळे त्यांना पाहिजे तशी झोप मिळाली नव्हती, म्हणून ते लवकरच झोपले. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी कालचा व्हिडिओ रात्री एंड नाही केला, राहून गेला वगैरे. तर मी कालचा व्हिडिओ आत्ताच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या.